नमस्कार, मी कल्पना, तुमचं आपल्या कुक विथ कल्पना चॅनलवरती स्वागत आहे। चला तर आपण बघूया हापूस मच्छी फ्राय। पहिला आपण मीठ लावून घेऊया। हे सर्व प्रकारचे मसाले घेतलेले आहेत। थोडासा कोकमाचा रस घेतलाय, लसणाची पेस्ट आहे, आल्याची पेस्ट आहे, हे सर्व साहित्य एकजीव करून मच्छीला लावून घेऊ। सर्व मसाले मच्छीला व्यवस्थित लावून झाले। आता आपण मच्छी फ्राय करायसाठी मसाला रेडी करूया। हा तांदळाचा पीठ आहे, रवा आहे, हळद, मसाला आणि मीठ हे सर्व एकजीव करू। चला तर आपण मच्छी फ्राय करूया। मच्छी सर्व मॅरिनेट करून 10 ते 15 मिनिटं ठेवलेली होती। हे मिक्स जो पीठ केले त्याच्यामध्ये डिप करून फ्राय करत ठेवू आपण। एक साइड मच्छी झालेली आहे, आपण दुसऱ्या साइडून पलटी मारून घेऊया। मच्छी फ्राय करत ठेवलेली आहे। आता आपण रश्याची तयारी करूया। तेल तापलेलं आहे, त्याच्यात आपण लसूणची पेस्ट घालू। ही आल्याची पेस्ट आहे। आपण टोमॅटो घालू। टोमॅटो सोबत आपण त्याच्यात टोमॅटो नरम होण्यासाठी मीठ घालू। तो नरम झालेला आहे, आता त्यात आपण मसाले घालू। हा कांदा खोबऱ्याचा वाटण आहे। मसाले व्यवस्थित परतून झाले, आता त्यात आपण पाणी घालू। आधी रश्याला एक उकळी काढू आणि मग त्याच्यामध्ये आपण मच्छी सोडू। रश्याला चांगली उकळी आलेली आहे, आता त्यात आपण मच्छी सोडूया। ठीक आहे। 10 मिनिटं आता आपण चांगली शिजवून घेऊया। व्यवस्थित भाजून झालेले। मच्छीच्या रश्यात कोकमाचा पाणी टाकू। आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया। रेडी आहे मच्छीचा रस्सा।